तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे मंगळवार, देवपूजा झालेली आहे माझी आणि आता उरकायचं आहे जेवण, आतूचा डबा द्यायचा आहे आणि बरीचशी कामं आहेत। तर चला तर मग ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा, बघा ब्लॉगची मजा मस्ती घ्या आणि कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगत जा। जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर मी आहे प्रियांका आणि माझा हा ब्लॉगिंगचा चॅनल आहे। ह्याच्यात मी ट्रॅव्हल, कुकिंग आणि डेलीचे ब्लॉग वगैरे शेअर करत असते। तर नक्की चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर लाईकही करू शकता आणि कमेंटही तुमचे छान छान देऊ शकता। चला तर मग आता माझं जेवण इथं पूर्ण बनवून झालेलं आहे। आता अर्धं शूट झालं जेवणाचं आणि अर्धं शूट नाही झालं आणि आई बाबांना इथं जेवायला बोलवलेलं आहे। आई बाबांना जेवायला यासाठी बोलवलं कारण जसं की तुम्हाला माहिती आहे मी गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर या ठिकाणी देवदर्शन घेऊन म्हणजे करून आलेले आहे। तर सगळं घरातल्यांचं म्हणणं असं होतं की देवदर्शनाला 5 सवासणी घालायचे असतात, पण आता मे महिना असल्यामुळं बायका इथे आमच्या बिल्डिंगमध्ये खूप आता सगळ्याजणी माहेरी गेलेले आहेत किंवा इकडे गेलेले आहेत, त्याच्यामुळं आत्ता सुवासनी भेटत नव्हत्या, म्हणजे नाही आहेत बिल्डिंगमध्ये सध्या। तर आई नेहमी इथं असतात आणि आईलाच मी बोलवलं आणि त्याच्याबरोबर बाबांना पण बोलवलं, बोले दोघांना मी जेवायलाही घालीन। तर आता इथं ते छान त्यांनी आलेले, ते दोघांनी आले ते जेवायसाठी आणि आईंच्या आता बोले इथे ओटी पण भरायची होती, कारण जसे आपण 5 सवासण्यांची ओटी भरतो तर इथं मी आता आईंची साडी आणि नारळ, ब्लाऊज पीस, एक गजरा असं देऊन ओटी भरलेली आहे।
आणि आमचा इथे असा आजचा हा छानसा माझा दिवस छान पार पडलेला आहे. छोटासाच ब्लॉग केलेला अर्ध्या दिवसाचा. कसा वाटतो हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, आपली काळजी घेत राहा आणि मस्त राहा. परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. बाय बाय.